Central section is central. According to that, so we came out with this thing of Sujan. Sujan is a creation. We are doing something new. So this is why learning was happening in Japan, and we work around this devotional theme to make people a happy experience. Thank you, sir. Thank you. Everything is available enough. Just to add कि ट्रीटमेंट तो करते ही हैं, पर बहुत इम्पोर्टेंटली हमारे पास साइकोलॉजिकल काउंसलर्स हैं, तो एंड ऑल्सो ब्रेस्ट फीडिंग कंसल्टेंट्स हैं. तो साइकोलॉजिकल बहुत इम्पोर्टेंट होता है कि जो हमारे साइकोलॉजिस्ट हैं, तो मदर डिलीवरी जैसे पोस्टमार्टम डिलीवरी में साइकोलॉजिकल काउंसलिंग बहुत इम्पोर्टेंट होता है, फैमिली की काउंसलिंग बहुत इम्पोर्टेंट होती है. तो ये सुविधाएँ सब पेशेंट को मिलती हैं. तो काउंसलिंग से इथे येऊ शकता आणि तुरंत आपल्याला सगळी सेवा इथे अवेलेबल आहे. धन्यवाद. ॲज अ सिव्हिल डॉक्टर महिलांना काय संदेश देणार? महिलांना असा संदेश देण्यात येईल की सुरुवातीपासूनच थोडंसं आपल्या आरोग्याकडे जर लक्ष दिलं, म्हणजे अगदी कॉलेजच्या वयापासनं, वाढीच्या वयापासनं, ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःचं बॉडी मास इंडेक्स किंवा जे आहे शरीराची वातुळता ही जर कंट्रोल करण्यात आली आणि आहारामध्ये संतुलन जर तयार करण्यात आलं आणि व्यायामाची सवय लावली, तर कदाचित प्रसूतीच्या दरम्यान होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा गुंतागुंत आहे ही आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येऊ शकते. काही सिच्युएशन्स राहणारच आहेत, पण मेजॉरिटी प्रॉब्लेम जे आहे ते आजकाल जीवनशैलीमुळे निर्माण झालेले दिसून येत आहेत. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर निखिल पाठक. सृजन हे आज आम्ही त्याचं उद्घाटन केलं आहे, जे मॅटर्नल अँड चाइल्ड वॉर्ड आहे. मॅटर्नल अँड चाइल्ड वॉर्ड आहे तिथं आम्ही आज जे आहे आम्ही तिथं उद्घाटन केलं आहे. बेसिकली कन्सेप्ट जो आहे की आईबरोबर बाळाची पण पूर्णपणे देखरेख झाली पाहिजे. नॉर्मल जरी डिलिव्हरी झाली असली किंवा बाळाला जरी त्रास नसला तरी बाळाला एका पिडियाट्रिशियननी बघून बाळाला दूध कसे पाजणे, बाळाचं स्वच्छते कसं ठेवणे, बाळाची देखभाल कशी घेणे, याच्यासाठी आम्ही 24/24/7 इथं अवेलेबल आहोत. आम्ही बेसिकली इथं NICU PICU तर आहे, पण महत्त्वाचं कसं आहे की नॉर्मल डिलिव्हरी इवन जे बाळ झाल्यानंतर पण आईला जर काही त्रास असेल, दूध पाजण्याचा त्रास असेल, तर याच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. आणि सगळ्या वस्तू एकाच फ्लोअरच्या अंडर देणे, त्याच्यासाठी आम्ही हे वॉर्डचं निर्माण केलेलं आहे. सर, अत्याधुनिक ट्रीटमेंट काय? आत्ता जे आहे आमच्याकडे NICU हे 10 बेडचं, PICU हे 10 बेडचं, आमच्याकडे जवळजवळ 8 व्हेंटिलेटर, त्याच्याबरोबर सगळे अत्याधुनिक मॉनिटर्स, अत्याधुनिकमध्ये आयनो सिस्टम म्हणजे नायट्रस ऑक्साईड, हायपोथर्मिया लहान बाळांसाठी एक्मो सिस्टम, हे सगळं अवेलेबल आहे. महत्त्वाचं काय आहे की मशीनपेक्षा आमची टीम मोठी आहे आणि आम्ही 24/7 सगळेजण अवेलेबल असतो. तर ते कसं आहे की पहिली गोष्ट की तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल असणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही इथं 24/7 अवेलेबल आहोत.
सर सध्या ऑटिझमची समस्या लहान वयामध्ये मुलांमध्ये मराठी अशा स्थितीमध्ये आपलं हॉस्पिटल त्यामध्ये काही नवीन स्पेशल चाइल्ड वॉर्ड करणार आम्ही आहे ना बेसिकली आमचं बोलणं चालू आहे. ऑटिझम हा जो आजार आहे याला बेसिकली थेरपी लागते. द इम्पॉर्टंट थिंग इज त्याला जवळजवळ रोजची 4 ते 5 तासाची थेरपी ही खूप महत्त्वाची आहे. 100 तास पर मंथ हा त्याचा टार्गेट असतो आणि सगळ्या इथं ते अवेलेबल नाही. आमचं नवीन बिल्डिंग आणि हॉस्पिटल तयार होते ज्याच्यामध्ये आम्ही एकाच रूफच्या अंडर ऑटिझम, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी हे सगळं अवेलेबल करून द्यायचा आमचा विचार आहे ॲट अन अफोर्डेबल रेट. पण त्याला अजून थोडा वेळ लागेल. बाकी आता आम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर आम्ही सगळं बघतो, पेशंटला ट्रीट पण करतो. पण टू गेट दिस अंडर ऑल रूफ विल रिक्वायर सम टाइम. सर या समस्या टाळण्यासाठी म्हणजे महिलांना काय प्रिकॉशन घ्यावं लागतं? बघा, ऑटिझम आहे ना हा खूपच म्हणजे जटिल आजार आहे. तो बेसिकली असं म्हणण्यात येतं की थोडं जेनेटिक प्रभाव त्याच्यात जास्त आहे. पण महत्त्वाचं काय आहे की त्याची माहिती लवकर होणे, त्याला लवकर लक्षणं घेणे आणि त्याला जे आहे थेरपी करणे. जर तुम्ही व्यवस्थित थेरपी केली तर हे मुलं नियर नॉर्मल लाईफ जगू शकतात. फक्त त्याला थेरपी चांगल्यापैकी घेणे याच्याकडे लक्ष ठेवावं.